तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणामधला पहिलाच भाग अभ्यासणार आहोत, वर्णविचार म्हणजे काय. तर आपल्याला माहिती आहे, आपण या ठिकाणी प्रास्ताविक बघूया. भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. भाष्य म्हणजेच बोलणे. तर लक्षात ठेवायचं आहे, भाष्य म्हणजे काय तर बोलणे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. वर्ण आणि वर्णमाला. आता वर्ण आणि वर्णमाला यामध्ये आपण शॉर्ट इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढं आपल्याला शॉर्टमध्ये इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपण या ठिकाणी घेणार आहोत. वर्ण हा भाषेचा मूळ घटक आहे. मराठी भाषेत एकंदर 48 मूळ वर्ण आहेत. या वर्णाचे स्वर, स्वरादी आणि व्यंजने असे 3 प्रकार आहेत. या सर्वांना मिळून वर्णमाला किंवा मूळाक्षरे असे म्हणतात. तर 48 मूळ वर्ण आहेत. स्वर, स्वरादी आणि व्यंजने असे 3 प्रकार पडतात आणि सर्व मिळून वर्णमाला म्हणजेच मूळाक्षरे बनते. तर या ठिकाणी आपण स्वर म्हणजे काय तर स्वर म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय म्हणजे स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हणतात. तर ही डेफिनेशन जी आहे ती लक्षात ठेवायची. ज्या वर्णाचा उच्चार दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय म्हणजे स्वतंत्रपणे होतो त्यांना स्वर असे म्हणतात. तर मराठी भाषेत एकूण 12 स्वर आहेत. तर हे 12 स्वर इथे दिलेले आहेत, त्याचा अभ्यास करून घ्यायचा आहे. त्यानंतर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय तर ज्याचा उच्चार लवकर होतो, चुटकी वाजवण्या इतका म्हणजे लवकरच उच्चार होतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. आणि ज्याच्या उच्चाराला थोडा वेळ लागतो त्याला दीर्घस्वर असे म्हणतात. म्हणजे ऱ्हस्व म्हणजे आखूड उच्चार आणि दीर्घस्वर म्हणजे लांब उच्चार. त्यानंतर ऱ्हस्व स्वर. आता ऱ्हस्व स्वर कोणते आहेत तर अ, इ, उ, ऋ आणि दीर्घस्वर आ, इ, उ. स्वराचे प्रकार. आता या ठिकाणी स्वराचे प्रकार दिलेले आहेत. तर स्वराच्या जातीनुसार स्वराच्या जोड्याचे 2 प्रकार पडतात. तर बघा, एकाच उच्चारापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर व भिन्न उच्चारापासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. तर असे 2 प्रकार आहे स्वराचे. एक आहे सजातीय स्वर आणि दुसरे आहे विजातीय स्वर. आता स्वरादी म्हणजे काय तर स्वरादी बघा, ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्याला स्वरादी असे म्हणतात. तर बघा, बिंदू आणि विसर्ग. बिंदू आणि विसर्ग याचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. त्यांच्या उच्चारापूर्वी स्वराचा उच्चार करावा लागतो. उदाहरण आहा हे 2 स्वरादी आहे. तर आहा हे 2 स्वरादी आहे म्हणून त्यांना परवर्ण सुद्धा म्हणतात. तर आणि आहा यांना परवर्ण सुद्धा म्हणतात, कारण त्यांना दुसऱ्या वर्णाची मदत घ्यावी लागते म्हणून त्याला परवर्ण म्हणतात. लक्षात ठेवायचे, स्वरादी 2 आहेत. आणि आहा हे 2 स्वरादी आहे आणि त्यांना दुसऱ्या स्वराची मदत घ्यावी लागते म्हणून त्यांना परवर्ण असे म्हणतात. आता व्यंजने म्हणजे काय तर व्यंजने या शब्दाची फोड वी अधिक अंजन अशी असून त्याचा अर्थ व्यक्त करणे असा आहे. व्यंजन उच्चाराची नसतात, ती अपूर्ण उच्चाराची असतात. तर बघा, व्यंजने हे अपूर्ण उच्चाराचे असतात. म्हणजे व्यंजने हे ज्यावेळेस आपण राईट करतो त्यावेळेस त्याचा पाय मोडून लिहिला जातो. तर या ठिकाणी व्यंजन लिहिलेली आहे. तर बघा, ज्या ठिकाणी त्याचा पाय मोडलेला असतो तर ते व्यंजन आहेत. म्हणजे व्यंजन लिहिताना पायच मोडून लिहिला जातो. म्हणजेच काय तर व्यंजन पूर्ण स्वराची नसतात, ती अपूर्ण उच्चाराची असतात. हे लक्षात ठेवायचे. पूर्ण उच्चाराची नसतात, ती अपूर्ण उच्चाराची असतात. आता क ख ह्या क आणि खचा पाय मोडलेला आहे. हे दिसतंय ना, हे पाय मोडलेला आहे म्हणून. तर यांना काय सांगितलेलं आहे, ती अपूर्ण उच्चाराची असतात हे दर्शवण्यासाठी त्याचा पाय मोडून ती लिहितात. उदाहरणार्थ कचा पाय मोडलाय, खचा पण पाय मोडलाय इत्यादी. व्यंजनाचा पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते. उदाहरण क अधिक अ, क. मराठी भाषेत 34 व्यंजने आहेत. त्याची वर्गीकरण खालीलप्रमाणे. आता 34 व्यंजने लक्षात ठेवायचे. स्वरादी किती तर 2 आहेत आणि स्वरादीला परवर्ण असे सुद्धा म्हणतात. आता व्यंजने ही 34 आहे. व्यंजने लिहिताना त्याचा पाय मोडला जातो. आता बघा, व्यंजनाचे वर्गीकरण केलेले आहे. इथं वर्ग दिलाय, कठोर, मृदू, अनुनासिक. आता कचा वर्ग. कच्या वर्गामध्ये कठोर व्यंजने पहिले 2 असतात, मृदू व्यंजने हे सेकंड 2 असतात आणि
अनुनासिका लाचचा असतो. तर हे पण लक्षात ठेवायचे. तर बघा क वर्ग, तर क गटामध्ये काय येतं तर ख, ख, क, ख हे कठोर व्यंजने आहे, मृदू व्यंजने ग, घ आहे आणि अनुनासिके वानमायचं ड आहे. त्यानंतर च चमच्याचा गट जो आहे त्याच्यामध्ये च आणि छ हे कठोर वर्ण आहेत, म्हणजे पहिला 2 अक्षराचा कठोर वर्ण असतात आणि तिसरा आणि चौथे जे अक्षर असतं ते मृदू व्यंजनाचं असतं आणि नंतरचे जे अक्षर असतात लास्टचं ते अनुनासिका असतात. आणि व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. व्यंजनाचे वर्गीकरण या ठिकाणी दिलेले वर्ग म्हणजे क चा, च चा, ट चा, त प चा वर्ग आणि कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, अनुनासिके हे महत्त्वाचे आहेत आणि याच्यावर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर य, ल, ल, श, श, स उष्म आहेत, हळ आणि शज्ञ. तर आपण याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन बघूया. तर बघा या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा या ठिकाणी आता वर्गीकरणाचे वरील तक्त्यावरील व्यंजनाची माहिती बघूया. तर आपल्याला जे तक्ता दिलेला आहे वर्गीकरणाचा त्याच्यावर ही माहिती आहे. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे काही व्यंजनाचा उच्चार खणखणीत असतो, त्यात नाद नसतो म्हणून त्यांना अघोष वर्ण असे म्हणतात. खणखणीत उच्चार, नाद नसतो त्यांना अघोष वर्ण म्हणतात, म्हणजेच कठोर वर्ण म्हणतात. पहिले 2 जे व्यंजन असतात त्यांना कठोर व्यंजन असतं म्हणतात. काही व्यंजनाचा उच्चार हळूवार असतो, ती उच्चारताना मृदू असतात, म्हणजे तिसरं आणि चौथं त्यात नाद असतो म्हणून त्यांना घोष वर्ण म्हणतात. मृदू वर्ण सुद्धा म्हणतात. यावरून व्यंजनाचे कठोर व मृदू असे 2 प्रकार पडतात. त्यांचे वर्गीकरण खालील तक्त्यात दिलेले. प्रत्येक वर्गातील पहिले 2 व्यंजन कठोर आणि तिसरे व चौथे मृदू आणि सर्व स्वर मृदू वर्ण असतात. तर बघा 5वे व्यंजन हे अनुनासिका असतात, म्हणजे पहिले 2 जे असतात ते कठोर असतात, दुसरे 2 म्हणजे तिसरा आणि चौथा जे आहे हे बघा या ठिकाणी तिसरं आणि चौथं हे मृदू असतं आणि 5वं जे आहे ते अनुनासिका असते, हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी सुद्धा तोच पॉईंट दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक वर्गातील 5वे व्यंजन हे अनुनासिका असते, तर म्हणून त्यांना अनुनासिका असे म्हणतात. म्हणजे नाकातून उच्चार असतो म्हणून त्यांना अनुनासिका असे म्हणतात. अनुनासिका ही मृदू व्यंजने असतात. अनुनासिकांना परस्वर्ण देखील म्हणतात. आणि य, र, ल, व या व्यंजनाच्या उच्चारस्थानी इ, रू, ऋ, उ या स्वराच्या उच्चारस्थानासारखीच आहे. त्यांचा व वरील स्वराचा जवळचा संबंध असल्यामुळे त्यांना अर्धस्वर किंवा मृदू वर्ण असे म्हणतात. य, र, ल, व ही व्यंजने स्पर्श व्यंजने उष्म यांच्यामध्ये येतात म्हणून त्यांना अंतस्थ म्हणतात. श, श, स हे उष्म व्यंजने आहेत. त्यांना घर्षण म्हटले जाते, कारण ते मुखावाटे जोरात बाहेर फेकली जाते हवा, त्यामुळे काहीसं घर्षण जाणवतं म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. आता ह हा जो वर्ण आहे त्याला महाप्राण म्हणतात. ळ हा जो वर्ण आहे त्याला स्वतंत्र वर्ण असे म्हणतात. तर तो संस्कृतमध्ये नाही, वैदिक वाङ्मयात आहे. श आणि ञ ही संयुक्त व्यंजने आहेत. तर लक्षात ठेवायचं श, श, स उष्मे आहेत, ह महाप्राण आहे, ळ हा जो वर्ण आहे तो स्वतंत्र वर्ण आहे. तर या ठिकाणी दिला आहे वैदिक वाङ्मयात आहे तो. श आणि ञ हे संयुक्त व्यंजने